इथं बघा छान असं मी ब्लाऊज रेडी केलता. रेडी केल्यावर ब्लाऊजला मग म्हटलं चला युनिक काहीतरी डिझाईन करूया. असं पण काय नाही, पहिल्यांदा आपण आपल्याला वाटतं की बाबा ब्लाऊज तयार केला आता काहीतरी डिझाईन करायचं, पण ब्लाऊज पूर्ण झाला पण आपण पण बघा छानसं डिझाईन करू शकतो. हो का, मी युनिक काहीतरी छान डिझाईन केली आहे. इथे बघा टच बटन लावून छान अशी वेगळी डिझाईन केलेली आहे. आता काय काय जर आपण बंद गळा असा केला ना बाबा की असं आहे अशी डिझाईन अटॅच केली आहे, आपल्याला मग वाटतं की बाबा आपल्या गळ्यात बसलं का नाही, मग तुम्ही असं टच बटन काढून घेऊ शकता आणि व्यवस्थित आहे असं तुम्ही लावून परत ना घालू शकता ब्लाऊज. तर बघ किती छान असे डिझाईन केलेले आहे. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी, फॅशन आड्या बाय प्रिया या यूट्यूब चॅनल अगदी मनापासून स्वागत आहे. चला तर आज काय नवीन, तर पहिलं पण मी बघा ह्याचं कटिंग दाखवलेलं, बॅक पार्टचं कटिंग दाखवलेलं आणि टिचिंग पण दाखवलेलं, परत ना भाईचं पप स्लीव्ह दाखवलेली. पण ब्लाऊज पूर्ण रेडी झाला कारण मी इथं बघा असं डायमंडचे बुट्टे होते ना, मग छान असं मी डायमंड लावून केलेलं. मग म्हटलं चला हिने काहीतरी करूया डिझाईन म्हटलं. पण बघा मी पहिल्यांदा गळ्याचं माप घेतलेलं आहे आणि असं बघा साडीचं कॉम्बिनेशन मी असं पट्टी करणार आहे, म्हणजे डिझाईन करणार तुम्हाला दाखवते. हा बघा ब्लाऊज आहे, ह्या ब्लाऊजचा गळा घ्यायचा. आता साधारण असा गळा आपण आपल्याला वाटतो की बाबा बरोबर आहे, पण घेताना जरा वाढतंच घ्यायचं माप. कारण काय होतं घातल्यावर आपला जरा डीप गळा झाला का नाही जरा पसरून की मग माप कमी पडतं. बघा पट्टीची उंची घेतलेली आहे 4 इंच, रुंदी घेतलेली आहे 10 इंच, म्हणजे एक्स्ट्राच घेतलेला आहे. तर वाटलंच आपल्याला कट करायला येतं. आणि बघा अशी पट्टी घेतलेली अशी आपण लावणार, तर पुढे दाखवते मी काय काय करायचं. इथं बघा मी असं ब्लाऊजचं असं कॉम्बिनेशन म्हणून घेतलेलं आहे जांभळ्या कलरचं. आता त्याचं बघा इथं पट्टी बघा 3 इंचाची घेतलेली आहे, रुंदी घेतलेली आहे जास्तच मी घेतलेली आहे रुंदी. इथं बघा की साधारण 20 इंचाची रुंदी घेतलेली आहे, कारण काय आहे आपल्या इथे छान असं फुलाची डिझाईन करण्यासाठी. आणि इथं बघा टच बटन घेतलेलं आहे, एकदम सहज सोपं आहे. आणि इथं आपले साधी ब्लाऊजची 2 हे घेतलेले आहेत बटन. तर युनिक आहे डिझाईन, काय साधं सिंपल आहे, त्याला काही जास्त वगैरे काय नाही. तर चला आपण पुढे बघूया. हो का, पट्टी घेतलेली अशी डबल फोल्ड करून घ्यायची, कारण घेताना वाढतीच घेतलेलं आहे. एकदम डबल फोल्ड करून घ्यायची, जेवढी तुम्हाला बारीक मोठी पट्टी पाहिजे ना तेवढी अशी घ्यायची आणि फोल्ड करून ना स्टिच करून घ्यायचं. जरी तुम्हाला हवं असल्या तर रुंदीला पट्टी मोठी घेतली तर चालेल. म्हणजे असे तुम्हाला जरी वाटले की बाबा ब्रॉडवरली घ्यायची असली किंवा अजून नाजूक घेतली तरी चालेल. फक्त जेवढी पाहिजे तेवढी घ्यायची, दुमड आत घालून घ्यायची. कॅनव्हास वापरला आत किंवा अस्तर वापरला तर चालेल पट्टीला. दोन्ही साईडनं का मी शिलाई देऊन घेतलेली आहे, एकदम व्यवस्थित का शिलाई देऊन आपली छान पट्टी तयार झालेली आहे. आता साईडनं बघा एका साईडनं असे फोल्ड करून घ्यायचे व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला सांगतेच पुढे काय करायचं. फक्त एका साईडनंच फोल्ड करून घेतलेलं आहे, म्हणजे शिलाई देऊन घेतलेलं आहे. देताना व्यवस्थित छान असं शिलाई करून घ्यायचं. तर इथं बघा मी जांभळा कपडा घेतलेला आहे. बघा त्याचा फोल्ड दोन्ही साईडनं अगोदर काय करायचं तर आपण ना शिलाई देऊन. आता इथं बघा मी जॉईन केलेला आहे, तर जॉईनची बाजू आपल्याला व्यवस्थित आत जाणार आहे. त्यासाठी बघा दोन्ही साईडने व्यवस्थित असं डबल फोल्ड करायचं, स्टिच करून घ्यायचं, म्हणजे धाग्यावर निघण्याची शक्यता नसते. फक्त जर जॉईन केले आहे ना तर तुम्ही साईडनं ही करताना डबल फोल्ड करताना व्यवस्थित जॉईंटच्या आतल्या बाजूकडेच करा. आता बघा याची डबल घडी करून घ्यायची. घडी करून झाले की बघा दोन्ही कपडे एकत्र धरायचे, व्यवस्थित एकत्र धरायचे आणि पूर्ण याला आपण हे जोडून घेणार, म्हणजे डबल फोल्ड करून स्टिच करून घेणार बरोबर व्यवस्थित. बघा छान असं आपलं नॉडगत तयार होणार. तर मी पुढे दाखवतेच तुम्हाला काय करायचं. एकदम सहज सोपं आहे बघा, त्याला काही जास्त नाही, इझिली आपली डिझाईन आहे. आता बघा हे छान असं झालेलं आहे आपलं नॉडगत. तर आता हे बरं ओपन करून बाहेर काढून घ्यायचं, म्हणजे सरळ करून घ्यायचं, जेणेकरून आपलं आत शिलाई सगळी आत गेलेली आहे. तर आता इथं काय करायचं, इथं बघा एक सुई घ्यायची, सुईला धागा होऊन घ्यायचा आपला डबल घडीचा, किंवा सिंगल आपला घेतला तरी चालेल, किंवा डबल घ्यायचा म्हणजे व्यवस्थित. आणि बघा आता टोकावून व्यवस्थित धरायचं आणि थोड्या अंतरात जसं आपण कसं हातावर आपण बाबा हात शिलाई करतो ना तसं व्यवस्थित त्याला बघा हात शिलाई करायची पूर्ण शेवटपर्यंत. कारण त्याचं छान असं फ्लॉवर बनवा, म्हणजे छान असं फुलाची डिझाईन करणं. जरी तुम्हाला हवं असं तुम्ही वेगळं बो केला तरी चालेल, जसं त्रिकोणी किंवा चौकोनी असं बो असते ना तसं पण केलं तर चालेल, तुम्हाला पाहिजे तसं करू शकता. मी तर गोल आकाराचा केलेला आहे. व्यवस्थित शेवटपर्यंत हो का असं घ्यायचं सुईनं टाकं घालून आणि खेचून घ्यायचं, जेणेकरून आपले सगळ्या चुन्या जवळजवळ आहे, म्हणजे एक एकदम छान असं फूल तयार होणार आहे. व्यवस्थित असं एकत्र छान असं जवळ घ्यायचं, म्हणजे छान असं आपलं फूल तयार होणार आहे. तर तुम्हाला दाखवतेच. मग छान असं एकदम जवळ झालं का नाही की आपण जे साईडनं शिलाई दिलतात ते व्यवस्थित एका ठेवायचं. मग पूर्ण त्याला व्यवस्थित अगोदर स्टिच करून घ्यायचं, फक्त व्यवस्थित चांगला धागा खेचून घ्यायचा, जेणेकरून ना फुल लूज पडू नये, म्हणजे व्यवस्थित छान असं फुलाचा छान आकार दिसला पाहिजे. आता व्यवस्थित असं तिथं पॅक करून घ्यायचं, जेणेकरून फूल आहे असंच आपलं छान गुच्छागत राहिलं पाहिजे.
जरी तुम्हाला हवं असेल तर वेगळे गेलं तर चालेल किंवा पोपटी रंगाचं पण केलं तर चालेल. इथं बघा साडी माझी अशी पोपटी रंगाची म्हणून मी असं कॉम्बिनेशन केलेलं आहे. आता छान असं झालेलं आहे बघा यूज करून. इथं बघा मी पोपटी कपडा घेतलेला आहे. घेताना अगोदर 2 तुकडे करून घेतलेले आहे. जरी तुम्हाला एक घेतलं तर चालेल. एकावर मी 2 तुकडे ठेवून त्यात बघा बटन घातलेलं आहे. छान असं पण इथं बटन तयार करून घेणार कापडी बटन. आता बाहेर घ्यायला गेलं तर आपल्याला तेवढ्यासाठी पैसे घालत, पण आपण घरी थोड्या साहित्यानं छान असं बनवू शकतो. व्यवस्थित बघा त्याला धाग्याने पॅक करून घेतलेलं. पॅक करून त्याला एक्स्ट्रा कपडा येतो आपण व्यवस्थित कट करून छान व्यवस्थित पॅक करून घ्यायचं जेणेकरून निघू नये. छान असं आपलं बटन तयार झालेलं आहे. तुम्ही कुठल्या पण ब्लाऊजसाठी पण छान असं बटन घरगुती तयार करू शकता. छान असं युनिक काहीतरी आपलं छान असं बटन झाले बघा. आता व्यवस्थित बरोबर मधल्या लावून घ्यायचं आणि ते बटन त्या खालचं आपण जांभळा हे केले की नाही फुलाचे त्याला पॅक करून घ्यायचं. घेताना व्यवस्थित पॅक करून घ्यायचं जेणेकरून निघू नये. जरी माझे नवीन कोणी व्हिडिओ बघत असतील तर माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, म्हणजे पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि नवनवे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की कमेंट करून सांगा. आता व्यवस्थित बघा पॅक करून घ्यायचं. छान असं आपलं बघा पॅक करून झालं. एकदम साधं सिंपल छान पॅक करून. आता आपण एका साईडला जिथं आपण शिलाई फोल्ड करून घेतला तिथं आपण लावणार होतो. पुढे दाखवते काय करायचं. सगळ्यात बाबा गळ्याचं माप घ्यायचं. जसं आपण नॉड लावण्यासाठी माप घेतो तसं माप घ्यायचं. तुम्हाला जेवढं वर खाली पाहिजे तेवढंसं माप घ्यायचं. व्यवस्थित बघायचं. मी 2.5 इंचा माप घेतलेलं आहे. फक्त घेताना दोन्ही साईड एकसारखं घेतं जेणेकरून पट्टीचं माप खालीवरती जाऊ नये. बघा व्यवस्थित दोन्ही साईडने घ्यायचं. बरोबर आले का बघायचं. एकसारखं आले का असं चॉकने टिक मार्क करून घ्यायचं, म्हणजे बरोबर आपलं एकसारखं डिझाईन होणार आहे. तर छान असं झालेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो काही पट्टी घेतलेली आहे व्यवस्थित. जरी तुम्हाला हवा असले तुम्ही जाडवर पट्टी घेतली चालेल. आता या पट्टीचं माप घ्यायचं. तुम्हाला केवढं पाहिजे तेवढं ना. गळ्याचं आपलं जेवढं माप असेल का नाही तर तेवढंच माप घ्यायचं. टिक मार्क करून घ्यायचं तेवढं. तर पुढे सांगते बघा. आता मी तर टच बटन घेतलेलं आहे व्यवस्थित बघा. टच बटन घेतलेलं आहे. आता जे आपण टच बटन जे आपण ज्याच्यात लावणार आहे ते वरती असं त्या पट्टीवर ठेवायचं. ठेवताना अगोदर बघा फुल व्यवस्थित असं ठेवून पॅक करून घ्यायचं. फुलाला पहिल्यांदा त्या पट्टीवर पॅक करून घ्यायचं. व्यवस्थित देताना चांगलं पॅक करून घ्या जेणेकरून निघणार नाही. एकसारखं पॅक करून घ्यायचं म्हणजे बरोबर झालेलं आहे पॅक बघा. एकदम पॅक बंद असं करून घ्यायचं. तिथं आता बघा टच बटन लावाय घेऊन जे आपण वरून हुक लावणार आहे ते व्यवस्थित तिथं असं लावून घ्यायचं. लावताना आपण व्यवस्थित पॅक लावून घ्यायचं एकसारखं, म्हणजे लागलं जाईल. तर तुम्हाला हवं असलं तुम्ही पॅक पण केलं तर चालेल. म्हणजे तुम्ही आपलं पहिलं आहे असं पट्टी जोडून घ्या ब्लाऊजला दोन्ही साईडला आणि मग त्याच्यावर ते फुलाचं लावून पण तुम्ही अटॅच करू शकता. आता बघा इथं जिथं आपण 2.5 इंचाचा माप घेतला तिथं बघा डायमंड होते. डायमंड तिथलं काढून घ्यायचं आणि तिथं आपण टच बटनचं ते दुसरं आहे ना टच बटन ते व्यवस्थित असं त्याच्यावर लावून घ्यायचं जेणेकरून एकसारखं लागलं पाहिजे. म्हणजे बरोबर माप दोन्हीसारखं एकसारखं आलं पाहिजे जेणेकरून आपण इकडं टच बटनचं इकडचं खालीवर होऊ नये. त्यामुळे असं चॉकने टिक मार्क करून घ्या व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. छान असं टच बटन जरी तुम्ही आता काय करा मग ते टच बटन तुम्ही काढून घेऊ शकता. म्हणजे टच बटन काढा त्यातनं ब्लाऊज घातला परत तुम्ही हे असं लावू शकता. तरी काय काय मग काय कायचं कसं होतं पॅक असलं की घालताना ब्लाऊजला त्रास होतो ना. मग ते असे युनिक तुम्ही पण करू शकता. आता बघा इथं मी छान तुम्हाला दाखवते बघा लावून घेतलेलं आहे टच बटन त्याच्यावर पॅक करून. तर आता बघा इथं जे पट्टी आपण लावायला ह्या मापानं जे इकडं ह्या साईडला 2.5 इंच पट्टी लावली तशी ह्या साईडला लावून घ्यायची म्हणजे बरोबर एकसारखी येईल, खालीवरती होणार नाही. फक्त पट्टी लावताना जरा लूजच ठेवायची किंवा तुम्ही ब्लाऊज घालून बघा. घालून ठेवून जो केवढं गळ्याचं टिपचं पट्टीचं माप असेल ना तेवढंसं माप घ्या आणि मग तेवढं पॅक करा. इथे छानच बघा मी एकदम साडीतलं असं बुट्ट्यांची छान असं लटकन केले तर तुम्हाला दाखवते. एक करून दाखवले दुसरं दाखवते. आता बघा मी असं चौकोनी घेतलेला आहे कपडा. एकदम आपलं राहिलेलं थोडक्यातनं मी छान असं बघा लटकन केलेलं आहे. तर तुम्ही पण असं ट्राय करा. जरी तुम्हाला वाटलं असं तुम्ही वेगळे असं पण छान डिझाईन तुम्ही करू शकता म्हणजे ह्यातले वेगळे ब्लाऊजसाठी. आता छान असं बघा बरोबर मी आता बुट्ट्याच्या समोर असं लटकन ठेवलेलं आहे. ठेवताना सरळ बाजू एका ठेवलेला आहे. नॉड आतल्या साईडला बरोबर मधोमध ठेवलेलं आहे. आणि शिलाई करताना बघा व्यवस्थित पूर्ण राऊंड शिलाई म्हणजे खालच्या साईडनं ओपन ठेवायचं. साईडनं वरच्या साईडनं छान असं त्रिकोणीमध्ये आपण बघा छान स्टिच करून घ्यायचं. फक्त व्यवस्थित जेणेकरून ते डायमंडवर जाऊ नये जरासं लांबूनच घ्यायचं. आणि झालं का नाही वाटलं तर डबल शिलाई देऊन घ्यायची ओपन करून घ्यायचं. छान बघ खालच्या साईडनं ओपन ठेवलं तिथनं ओपन करून घ्यायचं. फक्त एक्स्ट्रा कपडा आहे तो साईडचा कट करून घ्यायचा. ओपन करून घ्यायचं व्यवस्थित बघा. एकदम राहिलं शिल्लक होतं म्हणलं चला त्याचं म्हणलं काय तर युनिक करूया म्हणलं राहिलं. आता त्याचं काय करायचं म्हणून छान असं केलेलं आहे.
आता बघा त्यात व्यवस्थित आपण छोटीशी कात्रण घालून घेऊ, छान लटकन तयार होणार आहे. तरी जास्त असेल ना तर तुम्ही आतमध्ये पण फोल्ड करून केलं चालेल. आता मी बघा व्यवस्थित फोल्ड करून घेतलेलं आहे शिलाई. छान असं बघा 2 लटकन आपले तयार झालेले आहेत. तर आता बघा आपण इथं पट्टी घेतलेली आहे ना, तर तुम्हाला सांगते काय करायचं. लटकन फक्त घेताना एकसारखं घ्यायची, किंवा तुम्हाला खालीवरती लावायचं लावले, किंवा तुम्हाला अजून 1-2 केली तरी चालतील. लावताना तसं काही नाही. आता बघा इथं बघा टच बटन लावले, त्याच्यावर आपण एका साईडनं लावून घेऊया. गळ्याचं जेवढं तुमचं माप असेल ना, की बाबा आपण लावताना असं लावलं तरी नाही, पण गळ्याचं तुम्ही माप घेऊन लावलं तर चालेल, म्हणजे बरोबर आपलं पॅकबंद बसणार आहे. जेवढं आपण गळ्याचं माप घेतलं आहे तेवढं पट्टीला टिकमार्क करून ना पट्टी लावायला घ्यायची. जरी आता एक्स्ट्रा राहिलं तरी चालेल थोडंसं. आणि व्यवस्थित पॅकबंद लावून घ्यायचं, म्हणजे बरोबर आपलं जरी वाटलं की आपल्याला टाईट होतं आहे, जरा लूज केलं तरी चालेल. पट्टी काय बाहेर साईडला जरा शिलाई उसून घेतली तरी छान. असं बघा जरा लूजच पट्टी आहे, दिसताना तर तुम्हाला वाटेल बाबा किती लूज दिसतंय, ते बरोबर दिसत नाही, पण हे असं लूज दिसल्यामुळे पण आपल्याला गळ्यात बरोबर व्यवस्थित बसणार आहे. आणि हो का आता दोन्ही पट्टी धरायच्या, व्यवस्थित मध्ये काढून घ्यायचा, जेणेकरून आपलं मधोमध लटकन लावण्यासाठी. जरी तुम्हाला हवाचा मध्ये बोटची पण डिझाईन केली तर चालेल, साईडनं नाही तुम्ही फुला डिझाईन केली मध्ये केली तर चालेल. तुम्ही कुठल्या पण ब्लाऊजसाठी छान असे बघा डिझाईन करू शकता. एकदम साधे सोपे, जास्त काही नाही. तुम्ही असं नक्की ट्राय करा, व्हिडिओ कसा वाटतं नक्की सांगा. आणि लावताना व्यवस्थित लावून घ्यायचं, म्हणजे बरोबर आपलं एकसारखं लागलं जाईल मधोमध. बघा छान असं आपलं युनिक डिझाईन झालेलं आहे. हे आता दिसताना असं दिसते, पण घातलं की खूप छान वाटतं बघा. युनिक काहीतरी वेगळं घातलं की ब्लाऊज खूप छान वाटते. तुम्हाला जर हवा असलं तुम्ही मध्ये पण खालच्या साईडला पट्टीला अशी डिझाईन करू शकता, किंवा बोची छान अशी डिझाईन पण करू शकता. बघा आपल्याला काढाय वगैरे येते, सगळं येते, पण आहे असं पण लावू पण शकतो. तर बघा तुम्ही असं डिझाईन युनिक ट्राय करा. व्हिडिओ कसं नक्की सांगा. जे कोणी माझे व्हिडिओ बघतात त्यांचे अगदी मनापासून मी आभारी आहे. तुम्ही कुठल्या ब्लाऊजसाठी छान अशी युनिक डिझाईन करू शकता. बघा एकदम छान अशी आपली डिझाईन झालेली आहे. आता बघा इथं बॅक साईडला हुक आहेत ना, त्यामुळे आपल्याला बघा बरोबर काढायला लागणार आहे. त्यासाठी मी असं छान अशी डिझाईन केलेलं आहे. आता बघा तुम्ही फ्रंट साईडला असेल ना तर पॅक केलं तर चालेल, पण ही माझे बॅक साईडला हुक आहेत ना, त्यामुळे मी असं टच बटनची छान डिझाईन केली, म्हणजे आपल्याला मला काढण्यासाठी येण्यासाठी आणि व्यवस्थित मग परत आहे असं लावण्यासाठी. अशी युनिक तुम्ही डिझाईन नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसं नक्की सांगा. एकदम साधं सिंपल छान असे बघा ब्लाऊजची डिझाईन झालेली आहे. एकदम तुम्ही कुठल्याही ब्लाऊजसाठी छान असे डिझाईन करू शकता. तर व्हिडिओ कसं नक्की सांगा. चला पुढल्या व्हिडिओ भेटू. धन्यवाद. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.